हो, हे खरं आहे, की भारताच्या एका स्टेटची इकॉनॉमी एका कंट्रीच्या इकॉनॉमीपेक्षा पण जास्त आहे. आणि तो स्टेट दुसरं कोणतं नाही, तर आपला महाराष्ट्र आहे. द इकॉनॉमिक पॉवर हाऊस ऑफ इंडिया. आणि तेही अशा तशा देशापेक्षा जास्त नाही, तर लिटरली पूर्ण पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. चला आता समजूया, की कसा एक देश एका स्टेटपेक्षा मागे राहतो आणि तरी तो देश काश्मीर मागतो. बेसिक्स बघा. 2024 मध्ये पाकिस्तानची एंटायर इकॉनॉमी $350 बिलियन होती आणि फक्त महाराष्ट्राचीच इकॉनॉमी $550 बिलियन होती, जो पाकिस्तानच्या पूर्ण जीडीपी पेक्षा 70% जास्त आहे, ज्याला म्हणतात इकॉनॉमिक्स ॲट वर्क. आणि तरी या देशाला काश्मीर पाहिजे आहे. दुसरं, फक्त महाराष्ट्र ॲज अ स्टेट अमीर नाही आहे, तर तिथले लोक पण अमीर आहेत. कसं ते समजा, जर आपण महाराष्ट्राची जीडीपी पर कॅपिटा बघितलं तर. जीडीपी पर कॅपिटा म्हणजे की टोटल इकॉनॉमीला टोटल पॉप्युलेशन सोबत डिवाइड करा. तर महाराष्ट्राचा जीडीपी पर कॅपिटा लगभग $350 आहे पर पर्सन आणि तिथेच पाकिस्तानचा $1500 पर पर्सन. याचा अर्थ हे आहे की एक ॲव्हरेज महाराष्ट्रीयन एका ॲव्हरेज पाकिस्तानीपेक्षा पण डबलच्या पण जास्त कमवतो आणि तरी या देशाला काश्मीर पाहिजे आहे. आता जसं महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, तसंच पाकिस्तानमध्ये कराची आहे. आणि हे दोन्ही सिटीज आपल्या देशाच्या फायनान्शियल कॅपिटल आहेत, जिथे स्टॉक एक्सचेंज, पोर्ट्स, बँक्स आहेत. तरी मुंबई एकटा इंडियाच्या जीडीपीचा 6% कॉन्ट्रीब्युटर आहे. नेक्स्ट आहेत इकॉनॉमिक जनरेटर. याच्यात खूप लिमिटेड फॅक्टर असतात. जसा एक मेजर फॅक्टर आहे ऍग्रीकल्चर. पण कारण ऍग्रीकल्चरल लँड फिक्स आहे, म्हणून तिथे जास्त स्कोप नाही आहे. तसं पाकिस्तान पण ऍग्रीकल्चर मध्ये पुढे आहे. पण त्याचे जे मेन वॉटर सप्लाय होता इंडस रिव्हर कडनं, तो आता रिसेंट वॉर नंतर चेंजेस आलेले आहेत. आणि त्या चेंजेस मध्ये आता पाकिस्तानकडे किती पाणी राहतो आणि त्याचं ऍग्रीकल्चर पुढे किती ग्रोथ करतो, ते आपल्याला येणाऱ्या वर्षांमध्ये कळणार. त्यानंतर आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता ज्या नेशनची इकॉनॉमिक ग्रोथ होत नाही, तिथे कोण फॉरेन इन्व्हेस्टमेंट करायला येणार? सरळ आहे. एक नेशनच्या इकॉनॉमिकल ग्रोथसाठी एक तर तुम्ही तुमचं काहीतरी इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट चालू करा किंवा पुढचं कोणाला येऊ द्या. नाहीतर सगळं काही इन हाऊस बनवणं सुरू करा. पण ज्या देशामध्ये इतकी जास्त पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे, करन्सी डिप्रिशिएट होते, इन्फ्लेशन येतो, तिथे कोणतं इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करायला येणारच कशाला? तर म्हणून पहिले इंटरनल पॉलिटिक्स ठीक करा तुम्ही आपली आणि मग काश्मीरकडे लक्ष द्या. सर्वात लास्ट आहे स्टेबिलिटी आणि गव्हर्नन्स. इंडिया वर्ल्डची लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे, म्हणून आपल्याला एक स्टेबल गव्हर्नमेंट मिळते. मिडल क्लास ह्या देशातला ग्रो करतो, म्हणून मार्केटमध्ये पैसा येतो आणि म्हणूनच इकॉनॉमी ग्रोथ करते. पाकिस्तानमध्ये कंटिन्युअसली मिलिटरी रूल दिसतो, सतत त्यांचा IMF मधनं बेल आउट होत दिसतो, सोबतच त्यांचा रुपी पण इनस्टेबल दिसतो. म्हणून स्टेबिलिटी तर काय, तिथली गव्हर्नमेंट सुद्धा स्टेबल नाही आहे. याच्यासाठीच म्हणते की काश्मीर सोडा, पहिले ना पाकिस्तानकडेच लक्ष द्या. वेल, रिसेंट डेव्हलपमेंट मध्ये बघितलं की भारतातला एकच स्टेट नाही, म्हणजे की महाराष्ट्रच नाही, तर आणखी एक स्टेट तमिळनाडू असा स्टेट झालेला आहे, ज्यांनी आता पाकिस्तानच्या जीडीपी ला क्रॉस केलेला आहे. आणि तरी त्या देशाला काश्मीर हवा आहे. तुम्ही यावर सांगा की काय वाटतं तुम्हाला, आणि ते मला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.